बॅच फेल जाओ किंवा सक्सेस हो, जे काम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे निर्जंतुकीकरण. आलं ना पब्लिक. 200 लिटरच्या बॅरलमध्ये आता पाणी वगैरे भरून घेतो आहे आणि या अगोदर आपण माझ्या आईने वगैरे ना पूर्ण साफसफाई करून घेतली होती. याच्यात आपण आता हा जो कळीचा चुना असतो ना हा भिजत घालणार आहोत आणि उद्या सकाळी ना तो पूर्णपणे ना जसा असं पाण्यामध्ये विरघळून जाईल आणि मग ते आपण शेड निर्जंतुकीकरणाला वापरणार आहोत. याच्यामध्ये मी थोडीशी ब्लिचिंग पावडरसुद्धा मिक्स केली आहे आणि आता आपला जो पेट्रोल पंप आहे याच्यामध्ये आपण मिक्स करून ते पूर्ण शेडमध्ये मी फवारून घेणार आहे. आता आपलं हे 30x60चं हे जे शेड आहे ना याला पूर्णपणे मी निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्व बाजूने आता हे मी फवारून घेत आहे. आता हे पूर्णपणे मिक्स होण्यासाठी ना, कारण की जो चोथा आहे ना तो खाली राहतो, वर फक्त पाणी येतं, पण पाणी आणि हे सर्व मिक्स व्हावं म्हणून मी ते ड्रममध्येच घालून वगैरे मग आपला 20 लिटरचा हा जो पंप आहे तो भरून घेतो बादलीने आणि मगच फवारून वगैरे घेतो. हे मी एक नॉर्मल म्हणजे लगेच आपण बॅच घेणार नाही आहोत, त्याच्यामुळे मी डेकॉल वगैरे काही दुसरं फवारत नाही आहे. पण चुन्याचा वगैरे सुद्धा ना एक छान असा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो, त्याच्यामुळेच मी चुना वगैरे मारून घेत आहे. आता पहा मी शेडनेट वगैरे सर्व भिजून घेत आहे, मी काहीसुद्धा सोडणार नाही आहे. कारण की बहुतांश लोकांची मला कमेंट आली होती की शेडनेटमुळे सुद्धा ना आपली बॅच फेल जाऊ शकते. त्याच्यामुळेच आता आपण त्याला कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर वगैरे आणि हे जे बाकीचं शेडनेट वगैरे ना ते सर्व भिजून घेणार आहोत. नंतर बाहेरून सुद्धा शेडनेट वगैरे आपल्या पायऱ्या वगैरे आणि त्याच्याचबरोबर हे आपण ज्याच्यामध्ये चॉके आणली होती ना ते सर्व ट्रे वगैरे मी सर्व आता सगळं धुवून घेत आहे आणि उन्हात तापत ठेवणार आहे. कारण की ॲक्च्युअली ना ऊन आणि हवा या दोघांमुळे सुद्धा ना एक चांगला रिझल्ट भेटतो. मग मी लगेच बॅच पण घेणार नाही. हा पहा आपला रिझल्ट, चुना लगेच त्याचं काम करायला लागला आहे. आता तो दिसतसुद्धा आहे. बघूयात लवकरच आपण पुढचं नियोजनसुद्धा मी तुम्हाला दाखवेलच. बघूयात. जोपर्यंत सक्सेस नाही तोपर्यंत माघार नाही.